एक परीक्षा नापास झाली, एक मुलाखत जमली नाही, व्यवसायात तोटा झाला आणि आपण लगेच म्हणतो आता माझ्याकडून काहीच होणार नाही. पण समर सांगतात अपयशापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे निराश होणे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. समर्थ मनाला सांगतात, अरे मना, एखाद्या अपयशामुळे स्वतःला दुःखी करून घेऊ नको. शोक आणि चिंता यांनी कोणतीच समस्या सुटत नाही, उलट ते मनाची शक्ती कमी करतात. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी नवीन शिकवतं. ते स्वीकार, चुका सुधार आणि पुन्हा नव्याने जोमाने प्रयत्न कर. कारण देव प्रयत्न करणारी साथ कधीच सोडत नाही. आज अनेक विद्यार्थी, नोकरी शोधणारे युवक आणि व्यवसाय करणारे लोक एका अपयशाने खचून जातात. पण यशस्वी आणि अयशस्वी माणसात एकच फरक असतो. यशस्वी माणूस अपयशानंतरही पुन्हा उभा राहतो. आज स्वतःला विचारा, मी अपयशाकडे शेवट म्हणून पाहतो की नवीन सुरुवात म्हणून? समर्थांची शिकवण लक्षात ठेवा. दुःखात अडकू नका, चिंता सोडा, प्रयत्न कधीही थांबवू नका. कारण प्रयत्न थांबले तरच पराभव होतो, अपयशाने नाही. जय जय रघुवीर समर्थ.